सतत ज्या भावना दुखवतात, तर ती भीती असते का कवींच्या मनात? किंवा आपण लिहितोय, तू तुझा एक्सपिरियन्स सांगितलाच आहे या कवितेबद्दलचा, पण मला काहीतरी लिहावंसं वाटतंय, हे मला सांगावंसं वाटतंय, पण नको बघ. हो, हे खरंय, पण ती भीती बाळगलेली बरी, हो की नाही? भावना दुखावल्या जातात. याचं अलीकडच्या काळामध्ये जे काही एक दडपण आल्यासारखं वाटतं. कारण समाज केव्हा कुठल्या याच्यानं काय वेड्यासारखा वागेल ना, काही सांगता येत नाही. खरंच सांगतो. आणि याच्यामुळे म्हणजे आपल्याला कसं की आता एकीकडनं काय होतं, अच्छे दिन येणार आहेत असंही वाटतं, आणि दुसरीकडनं काय की अफवांवर विश्वास ठेवू नका असंही ऐकायचं मिळतं. त्यामुळे काहीच कळत नाही नक्की काय आहे आपल्याला, असं काहीच कळत नाही. म्हणजे मी त्यात कशाची काही संबंध नाही जे लिहिलं ना. संकर्षण, म्हणजे आता तू इतके प्रयोग करतोयस, आता ही कविता तर तुला जिथं जाशील तिथं ही कविता तर म्हणायला लागतच असेल, पण तुझी विठ्ठलाची कविता ज्याचा तू उल्लेख केला, आणखीन अशा कोणत्या कविता आहेत की ज्या तुला म्हणजे म्हणाव्याच लागतात, लोकांना त्या ऐकाव्याशाच वाटतात? सर काय होतं, कधी कधी ना कवितेनंतरची रिॲक्शन फार इंटरेस्टिंग असते, आणि त्याच्यामुळे त्या आधीच्या कवितेला एक वेगळीच गंमत येते. म्हणजे माझी आत्ता एक आमच्या कार्यक्रमात मी टकलेपणावरची कविता सादर करतो, तिला सुद्धा असंच वन्स मोर येतो कधी कधी. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी मध्यंतरी ती शिवाजी मंदिर दादरला कविता सादर केली टकलेपणावरची. एक काकू अशा उठल्या स्लो मोशनमध्ये, तर मला वाटलं बहुतेक यांचा नवरा टकलाय, आता आपल्याला खूप बोलतील. मला म्हणे, ऐका ना, ही चांगली आहे, पण आमचं हे फार घोरतात, एखादी घोरण्यावर करा. तर त्याच्यामुळे आपलं काम काय, आपल्याकडून मागण्या काय, असं जरा ते जरा कधी कधी होतं. पण पंढरीच्या विठुरायाची फरमाईश नेहमी होते, आता ह्या कवितेची होते, मग त्या टकलेपणाच्या ह्याची पण होते, अशी जरा ती मज्जा येते, पण आनंद मिळतो. म्हणजे फरमाईश आली की कोणाला नाही आवडत. पण हे कविता लिहिणं कधीपासूनच आहे? खरंच मला माहित नाही, कारण मला आठवतं तेव्हापासून लिहितोय? नाही, तसं नाही सर, पण मला अजूनही असं वाटत नाही की मी काही कवी आहे, कारण मला काही शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध त्यातलं मीटर कविता अशी येत नाही. माझं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीवरची, घटनेवरची, परिस्थितीवरची माझी खरी, प्रामाणिक आणि पहिली प्रतिक्रिया मी मांडायचा प्रयत्न करतो. तर ती मांडतो, ती ओळींमध्ये असते, आणि ती लोक त्याला कविता म्हणून स्वीकारतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. मला अजूनही असं वाटत नाही की मी कवी आहे. मला आत्ता इथे असं येताना असं वाटलं की अरे, नायगावकर काकांच्या बाजूला बसून आपण काय कविता, पण मला माहित नाही. म्हणजे मला लिहायची आवड आहे, वाचायची आवड आहे, मग ते सुचलं की मी. पण आपण कवी असल्याचा कॉन्फिडन्स कधी आला? जेव्हा कवितांचा कार्यक्रम करतो तेव्हा आपण स्वतःला कवी आहे असं तर म्हटलंच ना? सर मला अजूनही नाहीये. जेव्हा माझ्याकडे ही संकल्पना त्यांनी आणली, मी त्यांना म्हणलं, अहो असं गंमत म्हणून पोस्ट करणं आणि लाईक करणं आणि शेअर होणं ही फार ठीक आहे, तिकीट काढून 500-600 रुपये लोक येतील का? तर ते म्हणाले, नाही, तो आत्मविश्वास आम्हाला आहे. म्हणलं, तुम्ही बघा बाबा, आपल्याला भीती वाटते ना, आपण कार्यक्रम, आपण दुकान उघडलं आणि कुणीच नाही आलं तर. बरं, त्यात ऑलरेडी नाटक चांगलं चालू होतं, दोन्ही नाटकांचे प्रयोग. त्यांनी म्हणाले, नाही, आम्हाला आत्मविश्वास आहे, आपण करूया. पण आता जो प्रतिसाद मिळतो, त्या कवितेवरनं ओळखतात, आणि तेव्हा छान वाटतं सर. म्हणजे मजा येते, आनंद वाटतो. सया बिया लोक आता, हो, अहो सया म्हणजे मला त्यांच्या कविता ऐकायला देतात. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मी कविता पोस्ट करायचो ना, तर तेव्हा मला खूप अशा पोस्ट यायच्या की सर आम्ही पण आता कविता करायला लागलोय, की दुपारी मिळाला खूप वेळ, आम्ही खाल्ली भेळ, सर तुम्ही ही तुमच्या आवाजात पोस्ट करा. अरे ही कशी मी करू आता, ह्याचा व्हिडिओ मी कसा करू? पण त्याच्यामुळे माझ्यापर्यंत खूप चांगले चांगले लेखही येतात, लिहिलेल्या गोष्टी येतात. एक फार छान गोष्ट झाली की मला आजकाल प्रयोगानंतर, कार्यक्रमानंतर लोक पत्र देतात छान छान, आणि त्या पत्रांचा सगळा मी संग्रह करतो, ते लॅमिनेट करून ठेवतो, त्याचं एक पुस्तक करतो, आणि शक्य असेल, नंबर असेल तर त्यांना रिप्लाय करतो. ही जी लिखाणाची देवाणघेवाण वाढली आहे ना, ती फार मला आवडते. कवितांमुळे ती गोष्ट घडली. हे जे चाहत्यांचं प्रेम आहे, तर काही वेळेला ते अतिरेकी प्रेम, ते फार अडचणीत, घोर संकटात वगैरे टाकणारं पण असू शकतं ना? सर काय झालं, माझा एक अनुभव सांगतो. मी त्या तेव्हा एक्सप्रेस टावर्सला होतो, संध्याकाळी 7ची वेळ, आणि या CST स्टेशनात आलो, गच्च भरलेलो. तेवढ्यात एक माणूस आला की, नायगावकर, आमची बायको तुमची फॅन आहे, तिच्याशी बोला फोनवर. एवढ्या गदारोळात आता त्या बाईशी मी इथनं स्वीटी स्टेशनातनं काय बोललो, असे लोक एक एक काय 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 येऊन बोललात तुम्ही? नाही काय बोलणार. अहो काका, तुम्हाला सांगतो, कधी कधी काय होतं, मी हे आमच्या कार्यक्रमातही सांगतो, प्रयोगानंतर महिला मंडळ भेटायला येतात, वापरलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचा काही संबंधच नसतो. आता आमचं तू म्हणशील तसं नावाचं नाटक आहे, त्याच्यामध्ये खूप अशी एनर्जेटिक आणि धिंगाणा घालणारी भूमिका आहे. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे, सर काय मस्त केलं हो तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा.
आता ना आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो. अगं काय बोलतेस ग, थोडं थांब ना. त्या थांबत नाहीत. अहो यांनी फार छान केलं, मस्त स्टॅमिना, आपण परत येऊ. तर परवा फोटोची गंमत अशी झाली, एक मॅडम आल्या कार्यक्रमानंतर, मला म्हणे सर आपण फोटो काढूया. तर मी असा उभा राहिलो हातावर हात ठेवून. मला म्हणे सर अंगावर हात टाका. म्हणलं अहो काय बोलताय तुम्ही, अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो, मी आता कसं बोलायचं. तर मी तरी काका तुमच्यासारखीच माझी परिस्थिती झाली. मी गंमत करायचा प्रयत्न केला. त्यांचा नवरा तिथेच होता. म्हणलं अहो तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. सर ते त्याच्यापेक्षा येडं होतं. ते मला म्हणे सर मी फोटो काढतो, तुम्ही टाका अंगावर हात. आता ह्याला काय काउंटर आहे मला सांगा. तुम्ही ती गंमत, हे तरी फोनवर बोलणं झालं. आमच्या कार्यक्रमाची जेव्हा मी पोस्ट टाकली, अजूनही ती फेसबुकला कमेंट आहे, संकर्षण वायास्पृहा दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे. खाली एका मॅडमनी कमेंट केली आहे, दुपारी नको रात्री येत जा, खूप वेळ असतो. आता याचा अर्थ आपण सोशल मीडिया काय घेणार आपण.